मग ओढवून हात पाहिजे धरायला वाट चल बाहेर. मग काय उगा वळवळ करतोय किडा. तुला शिकवीन चांगलाच धडा. तुला दाखवतेच बघ चोरा. तू बघशील माझा तोरा. ओहो आहा ओहो आहा. हाऊ स्वीट लवली चार्मिंग ब्युटी हाय. सबे धरत्याल मंजूचे पाय. कुत्र्या वाणी घोळतील गोंडा. तरण्या पोरांचा दारात लोंढा. हाय मंजू हाय दिलीप हाय मंजू हाय दिलीप. मंजू बेन केम छो हाऊ डू यू डू. कम कम गो हँगिंग गार्डन. आय बेग युअर पॉर्डन. कुणी आणतील सिल्कची साडी. कुणी देतील मोत्याची कुडी. कुणी घालतील फुलांचा थडा. तुला शिकवीन चांगलाच धडा. मग कुठून येईल राजकुमार. सफेद घोड्यावर होऊन स्वार. नजरेला जेव्हा नजर भिडल झटक्यात माझ्या पायाच पडल. म्हणल राणी तुझ्यावर झालं फिदा. क्या खूबसूरती कैसी अदा. माग माग काय हवं ते माग प्यारी. माझ्यावर धरू नकोस राग. मी मात्र गावठीच बोलीन. मनाची गाठ हळूच खोलीन. गालावर चढल लाजची लाली. नजर जाई अलगद खाली. म्हणून त्याला हे काय असं लोकात उगाच होईल असं. कुंपणा पत्तर सरण्याची धाव. टिटवीने धरावी का दर्याची हाव. हिऱ्याच्या कंठाला सुतळीचा तोडा. गटाराच्या पाण्याला सोन्याचा घडा. मग राजाचे रथात बसून म्हणल कसं बिकर पर हो माझी सून. दरबारी धरत्याला मोठीच नाक म्हणत्यात राजाचा मान तरी राख. तोरण बांधा रांगोल्या काढ्या. त्या अशोकाला शिकवीन चांगलाच धडा. मग म्हणजे म्हणाल महाराज ऐका. त्या अशोक मास्तराला भियाड्यात ठोका. शिचाचा रस त्याच्या कानात होता आणि लखलख सुरीनं गर्दन छाटा. मासाला घोड्याच्या शेपट्याला जोडा आणि पाटलून काढून चापकानं फोडा. जेव्हा राजाचा शिपाई धरत्याल तुला म्हणतील म्हणजे सोडू मला. धरशील पान लोळशील कसा रडत राहते ढसा ढसा. तुझा आ तुझा न तुझा न तुझे शा तुझं वस्कन अंगावर येणं. बघ गप तुझ्या कर्माची फळ. तुझ्या चुरू चुरू जिभेला कायम चटाळ. महाराज म्हणत्याल ह्याची गर्दन तोडा. मी म्हणन जाऊ द्या गरीबाला सोडा. तू म्हणशील मंजू देवी तुला आले शरण. मी म्हणन शरण आल्यावर देवने मरण. सेंड ऑफ. तू मुलं मला सेंड ऑफ देणार. पप्पा रिटायर झाल्यावर त्यांना दिला होता तसा. मी गेले होते त्यावेळी काय बोलतात ते पाहायला. काय ते निरोपाचं भाषण केलं यांनी. एक वाक्य पुरं केलं नाही तर तुम्ही. ते चला काय ते थोडक्यात आटपायचं चटकन. आता भाषण. माझ्या प्रिय मुलांनो मुलीनो आणि ऐकताय ना. गाडी कधी एकदा चहलेल याची वाट बघत असतो. पुन्हा पुन्हा घड्याळाकडे बघत असतो. आणि एकदा गाडी हल्ली की उगीच गाडी बरोबर धावत राहतो. गाडी दिसेनाशी होईपर्यंत हात हलवत राहतो. बरं वाटतं जाणाऱ्या माणसाला. तर ही एक प्रथा आहे. केवळ तुम्हा मुलांवर माझं इतकं प्रेम आहे म्हणूनच मी या सेंड ऑफला मान्यता दिली. एरवी भावनांचं रूढीकरण करणाऱ्या प्रत्येक समारंभाची मला चीड आहे. माझ्या निवृत्तीमुळे तुम्हाला किती दुःख झाले ते दिसते. पण हे दुःख क्षणिक आहे खरंच. तुमचे पप्पा रिटायर झाल्यावर 1 महिन्यांनी जेव्हा प्रॉव्हिडंट फंडाचं काय झालं असं विचारायला ऑफिसमध्ये गेले तेव्हा सेंड ऑफच्या वेळी दाटलेल्या कंठाने बोलणाऱ्या माणसांनी मान वर करून सुद्धा बघितलं नाही. तेव्हा वाईट वाटणं हे सगळं तत्कालीन असतं. या सगळ्या भेटवस्तू माझ्यातर्फे तुम्हा मुलांना सप्रेम. हो आणि हे माझ्या सुनांकरता. संसाराच्या वाटेवर यातल्या सूचना तुम्हाला जरूर उपयोगी पडतील. अध्यक्ष महाशयांची नीट काळजी घ्या. त्यांना अध्यक्षस्थानीच राहू द्या.
तुम्हा सर्वांना माझे मनापासून आशीर्वाद. निघते मी. आता शेवटी 1990 ला टाटा आणि 1991 ला हाय